विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अधिकारासह अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या 5 ऑगस्ट रोजीचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी नवापूर तालुका आदिवासी उत्सव समितीच्या वतीने राज्य शासनाला निवेदन देण्यात आले। पाहूया बातमी। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अधिकारासह अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा 5 ऑगस्ट रोजीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीने तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे। यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। वसतिगृह प्रवेशातील वयोमर्यादा रद्द करणे, एमपीएससीच्या व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत सूट देणे, विद्यार्थ्यांचे आंदोलन, उपोषण व माध्यमांशी संवादावरील बंदी उठवणे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। याशिवाय स्थानिक विद्यार्थ्यांचे 70% कोटा प्रमाण बदलणे, पार्ट टाइम नोकरीची मुभा आणि डीबीटी रक्कम वेळेवर देण्याची मागणी समितीचे अध्यक्ष गिरीश गावित यांच्यासह उपस्थित गावकऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी केली आहे। नवापूर तालुका उत्सव व समन्वय समितीच्या वतीने आमचे जे काही आदिवासी विद्यार्थ्यांवर जो काही अन्याय अत्याचार हे सरकार करत आहे त्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे। 5 ऑगस्ट 2026 जो काही GR शासनाने काढला आहे तो शासनाने तो GR रद्द करावा आणि जे सेंट्रल किचन वगैरे आहे ते सगळं बंद करावं व आमच्या विद्यार्थ्यांवर जो काही अन्याय अत्याचार करत आहे तो शासनाने थांबवावा, अन्यथा यानंतर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू, जेणेकरून आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे सरकार नुकसान करत आहे ते नुकसान न करता आमच्या विद्यार्थ्यांनी पुढे जावं, चांगलं शिक्षण घ्यावं यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलो आहे समन्वय समितीच्या वतीने, उत्सव समितीच्या वतीने। तर शासनाने याची दखल घ्यावी व आमच्या विद्यार्थ्यांच्या ज्या पण मागण्या आहेत त्या पूर्ण मान्य कराव्या हीच या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती करतो। जय आदिवासी, जय जोहार।